छोट्या लेकरापासून प्रत्येकाला देशभक्तीची आवड ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. देशभक्तीचे धडे दिलेत पाहिजे बाबा हो. या आपल्या देशाकरता अनेकांनी आपला प्राण समर्पित केला, अनेक देशभक्तांनी केला बघा. आणि जवान गेला म्हणजे गेलाच नाही, त्याला स्वर्गाची प्राप्ती होती बघा. एक तुम्हाला अपरिचित, तुम्ही कदाचित न ऐकलेला एक दृष्टांत सांगतो, म्हणजे फौजीचं महत्त्व तुम्हाला कळलं बघा. ज्यांना माहिती नाही त्यांना बघा, तुम्ही कोणाच्याच कीर्तनात ऐकलं नाही, मी खात्रीने सांगू शकतो बघा. जवान गेला म्हणजे डायरेक्ट गेला नाही, तो देशाकरता शहीद जरी झाला. आज आपल्या भारतवर्षामध्ये असे अनेक देशभक्त आहे, पण एक देशभक्त सांगतो की त्या देशभक्ताला शहीद होऊन आज तब्बल 55 ते 60 वर्षे झाले. किती वर्ष झाले? 55 ते 60 वर्ष झाले त्या जवानाला शहीद होऊन. तर शहीद झाली तरी तो जवान आजही ड्युटी करतो. हे ऐकायला जरा वेगळं वाटतंय का नाही तुम्हाला? बरोबर आहे का? असा एक या भारतवर्षामध्ये असा एक जवान होऊन गेला. तो गेलेला किती वर्ष झाले? 55 ते 60 वर्ष झाले. तरी तो जवान आज 55-60 वर्ष झाले शहीद होऊन, तरी तो आजही ड्युटी करतो. त्या जवानाचं नाव आहे बाबा हरभजन सिंग. जे फौजी बसते त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे बघा, आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहिती करून घ्या बघा. आपल्या या भारतवर्षामध्ये असा एक देशभक्त होऊन गेला बाबा हरभजन सिंग. त्यांना जाऊन आज 55 ते 60 वर्ष झाले, तरी ते आजही ड्युटी करतात. काही माणसं म्हणतील महाराज एवढं महाराष्ट्रभर वातावरण पेटलं की महाराज लोक अंधश्रद्धा सांगतात. बरोबर आहे का? पण विचार करा, ही अंधश्रद्धा नाही. हे बघा, एक इंडियन आर्मी, हे बघा, हे असं एक क्षेत्र आहे ते अंधश्रद्धेला थारा देत नाही. पण सगळ्यात फौजींनी सगळ्यांनीच मान्य केलंय की तो देशभक्त आजही ड्युटी करतो. नाहीतर तुम्ही सिक्कीमला जागा, आपल्या भारताचाच एक प्रांत आहे बघा सिक्कीम. त्या सिक्कीममध्ये त्या बाबा हरभजन सिंग यांचं मंदिर आहे बघा. त्यांचा असा इतिहास आहे की पाकिस्तानचा जन्म पाकिस्तानमध्ये गुजरावाला गावामध्ये 30 ऑगस्ट 1946, बरोबर आहे का? तारीख मागं पुढे होईल माझे बघा. 30 ऑगस्ट 1947 साली पाकिस्तानमध्ये गुजरावाला गावामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि 2 वर्षानंतर 15 ऑगस्ट 1970 बघा, काही दिवसानंतर आपल्या देशाची फाळणी झाली. मग ते आपल्या इकडे आले. आल्याच्या नंतर बाबा हरभजन सिंग यांना त्यांच्या परिवाराला पहिल्यापासूनच देशभक्तीची आवड होती. आणि बाबा हरभजन सिंग हे वयाच्या सगळ्यात कमी वयात 20-19 वर्षाच्या वयामध्ये ते देशसेवेकरता कार्य करण्याकरता बाबा हरभजन सिंग सज्ज झाले. 1966 साली त्यांनी आपली ड्युटी करण्याकरता ते तैनात झाले. किती? 1966 साली. आणि 1968 साली ते देशाकरता शहीद झाले. म्हणजे ड्युटी किती केली त्यांनी? फक्त 2च वर्ष ड्युटी केली. कोणी? बाबा हरभजन सिंग. क्रिकेटपटू नाही बरं का, हरभजन सिंग नावाचे देशभक्त होऊन गेले बघा. यूट्यूबला सर्च करा कीर्तन सुटल्यावर. 1966 साली ते रुजू झाले देशभक्त करता. आणि 1968 साली ते देशाकरता शहीद झाले. कसे शहीद झाले? तर ते किराणा सामान ते खेचरावरून आणत असताना त्या खेचराचा बर्फामध्ये पाय घसरल्या गेला आणि खेचरा सगळं ते पाण्यामध्ये बर्फामध्ये वाहून गेले. पण त्यांच्या सोबत त्यांचा एका मित्रांनी बघितलं. त्यांनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर ही घटना आलेल्या आपल्या सगळ्या सहकारी देशभक्तांना सांगितली की हरभजन सिंग आपल्या सोबतचा एक सहकारी मित्र बर्फामध्ये वाहून गेला. सगळे 48 तास तपास केला, पण बाबा हरभजन सिंग यांचं शरीर सापडलं नाही. मग सगळे आपापले कंटाळून आपापल्या ठिकाणी आले आणि झोपले. पण त्यावेळेस ज्या देशभक्तांनी त्याचा पाय घसरताना बघितलं, बर्फामध्ये वाहताना बघितलं, त्या देशभक्ताच्या स्वप्नामध्ये बाबा हरभजन सिंग स्वप्नामध्ये आले. आणि स्वप्नामध्ये आल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही 48 तास जरी माझा तपास केला तरी मी का सापडलो नाही? मी अमुक या ठिकाणी बर्फाच्या खाली आहे. हे कोणी सांगितलं? बाबा हरभजन सिंग यांनी सहकारी मित्राच्या स्वप्नात येऊन सांगितलं. त्याला जाग आली. त्यांनी सगळ्या सैनिकाला सांगितलं आणि त्याच्या म्हणण्याखातीर स्वप्नामध्ये जी जागा सांगितली त्याच जागेवर सगळे देशभक्त गेले. त्यांची तुकडी गेली. बघितलं तर त्याच ठिकाणी बर्फाच्या खाली बाबा हरभजन सिंग यांचं मृत अवस्थेमध्ये त्यांचं शरीर सापडलं. मग त्यांचा तो अंत्यविधीचा सगळा कार्यक्रम आटोपला आणि त्या देशभक्तात सिक्कीम प्रांतात, सिक्कीम या ठिकाणी
त्यांचा गंगटोक सिक्कीम या ठिकाणी त्यांचं मोठं बंकर उभं केलं. त्यांचं आज मंदिर आहे. कोणाचं? एका शहीद जवानाचं. आणि तो जवान आजही तब्बल जाऊन 55 ते 60 वर्ष झाले तरी आजही ते ड्युटी करतात. आज आपल्या भारत मातेचं रक्षण करतात. नाहीतर हे खोटं वाटत असेल तर तुम्ही जा. आणि याच्या पुढचा एक आणखी भरपूर सांगायचं राहिलंय. बाबा हरभजन सिंग यांची दररोज त्यांची आरती केल्या जाते, त्यांची दररोज देवपूजा केली जाते. आणि पुढचा ऐका, पूजा केली तर जातेच, पण संध्याकाळी जशी आपली माऊलीची पांडुरंगाची शेज आरती करतो तशी त्यांची आरती केल्या जाते. त्यांचे कपडे ठेवल्या जातात आणि त्याचा जो बूट असतो तो बूट पॉलिश करून तो बूट ठेवल्या जातो. कुलूप बंद केल्या जातं. अजिंक्य भाऊ, पुढची गोष्ट ऐकण्यासारखी चमत्कारी गोष्ट आहे. सकाळी उठल्यावर कुलूप बंद असलेलं ते पुजारी उघडतो आणि आत गेल्यावर अंथरून पांघरून चुरगळलेलं असतं. कपडे त्यांचे चुरगळलेले असतात आणि त्या पुसलेल्या बुटाला चिखल लागलेला असतो. बघा, म्हणजे तो देशभक्त रात्रंदिवस ड्युटी करतो. हे काय कथानक सांगत नाही, सध्याची चालू स्थिती आहे. तुम्ही सिक्कीम प्रांतात जा कधी गेला तर, आणि बघा ती घडलेली घटना आहे. आजही देशभक्त ते ड्युटी करतात. सायंकाळी त्यांची पूजा करतात. कुलूप बंद केल्या जातं आणि सकाळी पूजेला आल्यावर बघितल्या जातं अंथरून पांघरून चुरगळलेलं असतं आणि त्या पुसलेल्या बुटाला चिखल लागला असतो. म्हणजे जवान गेला तरी आपली ड्युटी करत असतो. इतकं देशभक्तीचं कार्य गोंडस आहे. आणि त्या देशभक्ताला हरभजन सिंग यांना जशा जवानाला वर्षातून 70-80 सुट्ट्या असतात, त्यांना वर्षातून सुट्ट्या असायच्या. आणि त्यांच्यासोबत 2 सैनिक त्यांचं सामान घेऊन सुट्टीवर जायचे आणि मग वापस यायचे 2 महिन्यानंतर. का? आणि आजही त्यांची पूर्णच्या पूर्ण पगार त्यांच्या परिवाराला दिल्या जाते. कोणाला? बाबा हरभजन सिंग यांना. फक्त त्यांची सुट्टी आज बंद केलेली आहे. का? काही नास्तिक देशाच्या विरोधी, धर्मविरोधी म्हणत होते, अरे कशाचं काय तुम्ही थोतांड लावता, असं देशाला देशभक्तीला डाग लागू नये म्हणून आज त्यांची सुट्टी बंद झाली. आणि आज बाबा हरभजन सिंग तब्बल 24 तास ड्युटी करतात. एखाद्या जवानाला जर झोप लागली तर त्याला कानाखाली देऊन जागा सुद्धा करतात. कोण? बाबा हरभजन सिंग. आणि त्यांची आरती केल्या जाते. आणि एखादा जर मोठा अधिकारी, अशा काही घटना घडल्या, एकदा असा मोठा अधिकारी आला, त्यांनी 25-30 वर्ष ड्युटी केली. ते म्हणले याच्या मी पाया पडू का, 2 वर्ष ड्युटी केली. परिणाम असा झाला त्यांचे हेलिकॉप्टर पडले काही ठिकाणी. अशा घटना घडल्या बघा. का? हरभजन सिंग असा नावाचा एक देशभक्त होऊन गेला की आजही बघ, जाऊ द्या भारतात ते तर मानतील, त्यांना यात विशेष नाही. आजही भारत, चीन, पाकिस्तान, इंग्लंड या सगळ्या देशामध्ये ज्यावेळेस महत्वाची मीटिंग होत असते त्यावेळेस बाबा हरभजन सिंग यांना एक स्पेशल खुर्ची ठेवल्या जाते. का? त्या मीटिंगमध्ये ते तिथं असतात. आणि भारत, पाकिस्तान, चीन आपल्या देशाच्या विरोधात पुढचा काय डाव टाकणार आहे ते हे बाबा हरभजन सिंग आपल्या भारतीय सैनिकाला आजही ते सज्ज करतात. इतकं गोंडस कार्य त्या देशभक्ताचं आहे. त्या देशभक्ताचं नाव हे बाबा हरभजन सिंग. आजही ते कुणाला दिसतात घोड्यावर, खेचरावर, आपल्याला दिसतात. जवानाला यात नवल नाही. पाकिस्तान, चीनच्या लोकांनी सुद्धा सांगितलं की आजही ते देशभक्त आपले ड्युटी करतात. इतकं देशभक्तांचं कार्य महान आहे दादा हो. म्हणून असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही बघा. त्याच्याकरता आईचं, वडिलांची कुस पवित्र असावी लागते. त्याच वेळेस देशभक्ताचं कार्य घडतं. विठ्ठल विठ्ठल.